सेठ त्यांच्या गावाचा मोठा जमीनदार होता. त्याची 100 एकर जमीन आणि 1 एकर मध्ये घर होतं. त्याच्याकडे 50 म्हैस होत्या. धीरज शेठ खेती किसानी सोबतच दूधही विकायचा. त्याची गावामध्ये मिठाई आणि कपड्याचं दुकानही होता. तो लोकांना कर्ज द्यायचा आणि व्याजामध्ये वसूल करायचा. धीरज शेठ कडे खूप जास्त नोकर काम करायचे. त्याचा एक जुना नोकर होता. रामू म्हशींचं दूध काढून धीरज शेठच्या कमाईचा हिसाब किताब राखण्याचाही काम करायचा. रामू, आज मुलीला बघणारे लोक येत आहेत. बाजारात जा आणि सगळ्या प्रकारचे फळभाज्या घेऊन ये. लक्षात ठेव, सगळा माल 1 नंबर क्वालिटीचा पाहिजे. कोणती पण भाजी किंवा फळ खराब निघाले तर तुझ्या पगारीतून पैसे कट करेल. तुम्ही चिंता नका करू मालक, सगळा माल एकदम चकाचक घेऊन येईल. रामू मंडईत गेला आणि त्याने धीरज शेठने सांगितलेलं सगळं सामान खरेदी केलं. पेरू तर खूप चांगले दिसत आहे. अर्धा किलो कोमल साठी पण विकत घेतो. रामू सगळं सामान घेऊन धीरज शेठच्या कोठीवरती पोहोचला. मालक, हे घे सगळं सामान. आणि ते तुझ्या हातात काय? काय तू ते पेरू स्वतःला खाण्यासाठी घेतलेत? नाही मालक, हे तर मी माझी मुलगी कोमल साठी खरेदी घेतलेत. तू जिथे पण जाणार बरोबर मध्ये आपलं काम निपटून घेणार. या पेरूंना विकत घेण्यासाठी तर तू पैसे तर माझेच घेतले असशील. नाही मालक, मी माझ्या पैशाने विकत घेतलेत. तुमचे पैसे मी वेगळे ठेवलेले आहेत बिलकुल. मी तर असंच विचारत होतो. सगळे पाहुणे गेल्यानंतर काही फळं उरले तर तू पण थोडे घरी घेऊन जा. मी कुठल्या गोष्टीसाठी कधी मना केलंय का? नाही मालक, तुम्ही तर खूप तर दयाळू आहात. धीरज शेठ आतून खूप कंजूस होता, पण बाहेरून खूप दयाळू असल्याचा दाखवायचा तो. रामूलाही त्याची प्रशंसा करावी लागायची, कारण धीरज शेठला त्याची तारीफ आवडत असायची, मग ती खोटी का असेना. धीरज शेठ रात्रीपर्यंत नोकरांना कोणत्या ना कोणत्या कामात उलझून ठेवायचा, पण जसं त्याच्या घरामध्ये जेवण बनायला सुरुवात व्हायची तो नोकरांना पळून लावायचा, कारण कुणाला जेवायला देऊ लागू नये. रामू, तू दूध काढून ठेवलंस का? हो मालक, काढलं. ठीक आहे, आता जा, उद्या सकाळी लवकर ये. रामू अमृत घेऊन त्याच्या घरी गेला. त्याची मुलगी कोमल डिटर्जंटच्या गोळ्यांनी गोळे बनवून सोडत होती आणि जवळपासची मुलं त्या गोळ्यांना स्वतःच्या हाताने फोडायचे. कोमल, आज काय सगळा निरमा संपवून टाकशील? मग तुझी आई कपडे कशाला धुणार? निरमा मी माझ्या मैत्रिणीकडून मागून आणला आहे. मानी माझ्यामुळे निरमा लपवून ठेवला आहे. जशी तू तशी तुझी आई. हे घे, मी तुझ्यासाठी पेरू घेऊन आलोय. आई, पेरू खाशील का? वडील घेऊन आलेत. मला नाही खायचा पेरू. हिला खाऊ घालून मोठं कराल की हिच्यासाठी कोणता मुलगाही शोधाल. हिचं वय होत चाललंय. आता तुमच्या जबाबदारीवरती थोडा विचारही करा. तू एवढं ओझं तुझ्या डोक्यावरती का घेत असतेस? जगामध्ये काय सगळे काम माणसाने केल्यानेच होतेत का? करणारा तर देवच असतो. आता त्याने जन्म दिलाच आहे तर पुढची तयारी पण तोच करेल. धीरज शेठने तर त्यांच्या मुलीचं नातं पक्क केलं आहे. तुम्ही त्यांच्याशीच बोलून बघा. त्यांचं तर लांब लांब गावापर्यंत ओळखही आहे. जर आपल्याला तिथूनच कुठलं नातं आलं तर? आई, तू प्रत्येक वेळी धीरज शेठची मदत नको घेत जाऊ. ज्यावेळेस कोणतं काम असतं धीरज शेठही आठवतात तुला. छोट्या छोट्या गोष्टीवरती धीरज शेठवरती अवलंबून राहून पूर्ण गाव त्यांचं गुलाम बनलं आहे. तू हळू बोल पोरी, कोणी ऐकलं तर गजब होऊन जाईल. जे सगळं काही आहे आपल्याकडे ते फक्त धीरज सेठच्या नोकरीच्या बदौलतच चालू आहे. ते कामही पूर्ण करून घेतात तुमच्याकडून. काम करतात तर पैसे तर त्यांना द्यावेच लागतील, नाहीतर यांच्याकडे काम कोण करणार? हिचा आवाज तर कात्रीप्रमाणे चालू आहे. कोणी हिचं बोलणं ऐकलं तर आपण गावात राहायच्या लायकीचे राहणार नाही. त्यासाठी म्हणते मी, लवकरच हिचे हात पिवळे करून टाका. घरातले काम करत नाही, बस बडबड करत राहते नुसती. गावामध्ये दुर्गा मातेचे खूप मोठं मंदिर होतं. कोमल रोज सकाळी तिथे पूजासाठी जायची. त्याच वेळी धीरज शेठची मुलगी गावामध्ये यायची. एक दिवस कामिनी कोमलला भेटली. दोघं जण लहानपणापासूनच एकामेकांना ओळखत होते. आणि सांग कोमल, काय चाललंय? तेच चालू आहे जे मला अजिबात आवडत नाही. मी माझं आयुष्य जगते, अजून काय? तुझं बोलणं तेवढंच तिखट आहे जेवढं तुझं लहानपणी होतं. माझं लग्न फिक्स झालं आहे. मुलाने बीटेक केलं आहे. तुझं लग्न ठरलं आहे की नाही? तू तर माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठी आहेस. हे गरजेचं आहे का की ज्याचं वय मोठं आहे त्याचं लग्न पहिल्यांदा व्हावं? देवाला जेव्हा इच्छा तेव्हा तू माझं लग्न ठरवेल. माझी प्रार्थना तर देवी आईने ऐकली. तू ही प्रार्थना कर, नाहीतर असं नको व्हायला की तुझं पूर्ण आयुष्य कुठल्या फुग्यांप्रमाणे खोकलं होऊन जाईल. काहीच गरजेचं नाही की लग्नानंतर माणूस आनंदी राहील. जर तुझी सासू काष्ट निघाली तर तुला मारून मारून काम
काम करून घेईल आणि समाजाला घाबरून तुला घरामध्ये थांबून ठेवेल. जर असं झालं तर सासरी जाऊन तू मोलकरणीप्रमाणे घरामध्ये बंद होऊन काम करशील. कोमल कामिनीला बोलणं ऐकून निघून गेली. कामिनी जेव्हा घरी पोहोचली तिचं मूल लटकलेलं होतं. कामिनीने तिचा वडील धीरज शेठला कोमल बद्दल सांगितलं. तू उदास नको होस पोरी, मी त्याच्या सोबत बोलतो. रामू माझ्या उपकाराच्या खाली दाबलेला आहे. तेव्हा पण त्याची मुलगी जेव्हा बोलण्यावरती येते तेव्हा बिलकुल कोणाची इज्जत नाही करत. पण तू धैर्य ठेव, या गावामध्ये सगळ्यांना धीरज सेठचीच गरज पडते. त्या मुलीला पण पडेल. कधी ना कधी उंट तो पहाडाच्या खाली येईलच. बरोबर बोललात बाबा. मीही त्या वेळेची वाट पाहते जेव्हा मी कोमलला तिची जागा दाखवून देईल. त्याच वेळी रामू तिथे आला. धीरज शेठने त्याचा राग रामूवर काढला. तुमच्या मुलीची जीभ जरा जास्तच चालतीये. तिने कामिनी सोबत खूप दुर्व्यवहार केलाय. काय तू तुझ्या मुलीला संस्कार नाही दिलेत? माफ करा मालक, मी तिला रागवतो. अजून ती थोडी नादान आहे. तिच्याकडून मी तुमची माफी मागतो. तिचं अजून लग्न नाही झालंय. जर तुम्ही काही स्थळ दाखवत असताल तर खूप कृपा होईल. हीच बरोबर वेळ आहे तिचा बदला घेण्याचा. याच्यावरती कृपेची काय गोष्ट आहे रामू काका? वडील तुम्हाला लवकरात लवकर चांगलं नातं दाखवतील. तुम्ही तिच्या लग्नाची अजिबात काळजी करू नका. त्या रात्री रामू ज्यावेळेस त्याच्या घरी गेला तेव्हा कामिनी धीरज शेठला म्हणाली, बाबा कोमलचं लग्न तिच्या अशा घरात करा जिथे तिचं आयुष्य नर्क बनून राहील. तिची सगळी अकड निघून जाईल आणि भिकारी सारखं आयुष्य जगेल. तिची तयारी मी नंतर करेल. आधी मी तुझं लग्न चांगल्या प्रकारे करेल. धीरज शेठने खूप धूमधामने त्याच्या मुलीचं लग्न केलं. पूर्ण गावाला न्योता दिला. 70 प्रकारचे पक्वान बनवले. रामूची बायको दावत मध्ये पोहोचली. रामूने तिला विचारलं, कोमल कुठे आहे? ती नाही आली का? मी तर तिला चल म्हणाले पण तिने नाही आली. ती घरातच आलूचे पराठे बनवून खाल्ली. मी तिच्यासाठी जेवण घेऊन जाईल. कोमलला गोलगप्पे पसंत होते. रामूने गोलगप्पे, टिक्की, डोसा आणि बऱ्याच गोष्टी डब्यामध्ये पॅक केल्या. अरे रामू, हे सामान कोणासाठी घेऊन जातोय? मालक, कोमल इथे नाही आले. तिच्यासाठीच घेऊन जात आहे. तिला इथे यायला काय परेशानी आहे? आज पूर्ण गाव माझ्या मुलीच्या खुशीमध्ये सामील आहे. इथे जेवण करण्यासाठी जागा नाहीये की सुरक्षा नाही मिळते बरोबर, जे की तुझी मुलगी इथे नाही आली? अशी गोष्ट नाहीये मालक. टीव्ही वरती प्रोग्राम बघत आहे. तिच्या मनाचा विषय आहे. रामू सामान घेऊन निघून गेला. याची मुलगी खूपच मोठी महाराणी झालीये, जी इथे चालत नाही येऊ शकली. बघतो आता तिला. कामिनीचं लग्नाचा कार्यक्रम संपल्यानंतर धीरज शेठने रामूला म्हणाला, तुझ्या मुलीसाठी मी एक स्थळ शोधलंय. मुलगा वीज विभागामध्ये प्रायव्हेट काम करतो. महिना 20-25 हजार आरामात कमवून घेतो. मुलाचं आपलं घर आहे, ना कोणी बहीण आहे ना कोणी भाऊ. जे काही आहे त्याचं सगळं स्वतःच आहे. जर तू तयार असशील तर मी तुझी त्याच्यासोबत बोलणं करून देऊ. हो मालक, जरूर करून द्या. माझ्या पोरीचे हात मोकळे करून मी पण ह्या जिम्मेदारीतून मोकळा होऊ इच्छितो. रामू एक दिवस धीरज शेठ सोबत मुलाच्या घरी गेला. एकाच खोलीचं घर होतं जिथे एका साइडला मुलाच्या आईची कॉट होती आणि दुसरीकडे सामान ठेवलं होतं. हे घर तुम्हाला थोडस छोट नाही वाटत आहे मालक? अरे लग्नानंतर मुलगा मेहनत करेल, पैसा जोडेल तर मोठ्या जागेची पण व्यवस्था करेलच. एवढी चिंता का करत आहेस? रामूने त्याच्या घरी जाऊन सगळी गोष्ट त्याची बायको आणि कोमलला सांगितली. तुम्ही सगळं ठीक बघितलं ना बाबा? हो महाराणी, सगळं ठीक बघून आलेत. एकुलता एक मुलगा मिळतोय, अजून काय पाहिजे? तुझ्या लग्नासाठी एवढी मुलं बघितली आहेत. सगळ्यांचं मोठे मोठे मागणं होतं. पहिला मुलगा आहे की त्याची एकही मागणी नाहीये. हा हातातून गेला तर इथंच राहा आयुष्यभर. रामूने महिन्याभराच्या आतमध्येच कोमलचं लग्न केलं. कोमल जेव्हा मुलाच्या घरी गेली तर तिने घरामध्ये जाऊन घराची हालत बघून उलटी आली. पण कोमलला माहित होतं की आता तिला इथेच राहायचंय. कोमलने पूर्ण घराची चांगली सफाई आणि धुलाई केली आणि बेकाराचं सामान भंगारात विकलं. सुनबाई, तू सामान का भंगारवाल्याला दिलंस? तुम्हाला माहित आहे का, हे सामान इथं कधीपासून पडून राहिलं होतं. इथे राहण्यासाठी पण जागा पाहिजे ना. तुम्ही या घराला पेंट करून घ्या. ह्याचं प्लास्टर जागे जागेवरून खराब होत चाललंय. कोमलचा नवरा एक नंबरचा ज्वारी आणि शराबी होता आणि ड्युटीवरून घरी येतच नसायचा. कधी सडकवरती पडलेला असायचा, कधी नाल्यामध्ये. इथे येऊन 1 महिना झाला आहे. नाही तर खाण्यासाठी आहे आणि नाही घरातलंच गरजेचं सामान. आणि वरून त्या शराबीला उचलून आणा, नंतर त्याच्या चिखलाने माखलेले कपडे धुवा. माझं तर आयुष्य नर्क झालं. एक दिवस कोमलच्या घरी कोणाचा फोन आला की तिचे वडील आजारी आहेत. कोमल तिच्या घरी पोहोचली.
रामूने कॉट पकडला होता. आज 5 दिवस झाले आहेत तुझे वडील कॉट वरून उठले नाहीयेत. गावातले डॉक्टर म्हणत आहेत की ह्यांच्या फेफड्यामध्ये टीबी झाला आहे. यांना शहरातल्या कोणत्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये दाखवावं लागेल. पण बाळा, माझ्याकडे तर पैसेही नाहीत राहिले. तुझ्या लग्नामध्ये खर्च केल्यानंतर राहिलेले पैसे यांच्या इलाजामध्ये गेले. तुझ्या पतीशी बोलून काही पैशांचा इंतजाम करू शकतेस का? मी नक्कीच करेल मा, पण माझंच आयुष्य खराब आहे. काय झालं बाळा, तू का रडत आहेस? त्या धीरज शेठने आपल्यासोबत चालाकी केली आहे. माझा नवरा जुआरी आणि शराबी आहे. एक पैसा घरामध्ये आणत नाही. एवढे दिवस मी माझे दागिने विकून गुजारा केला आहे. तू एक दिवस धीरज शेठच्या कोठीवरती जा. जर त्यांनी पैसे दिले तर तुझ्या वडिलांचा जीव वाचू शकतो. मी तुझ्या घरी नाही जाणार. बाळा, आपल्या वडिलांसाठी तरी हे कर. धीरज शेठ तुझी मजबुरी बघून आनंदी होतील आणि तुझ्यावरती दया करण्यासाठी बहुतेक पैसेही देतील. कोमलची इच्छा नसतानाही ती वडिलांसाठी धीरज शेठच्या घरी गेली. तिला तिथं कामिनी मिळाली. अरे कोमल, तू कधी आलीस? बस आत्ताच आले. धीरज शेठ घरी आहेत का? मला त्यांच्याकडे काम आहे. नाही, वडील तर घरी नाहीयेत. माझ्या नवऱ्याने गावामध्ये फास्ट फूडचं रेस्टॉरंट सुरू केलंय. त्यासाठी मी इथेच राहते आणि वडिलांच्या अनुपस्थितीमध्ये मी त्यांचा कारोबार पाहते. माझे वडील आजारी आहेत. जर तुम्हाला 20,000 रुपये दिले तर खूप उपकार होतील तुझे. आज तर तू खूप गोड गोड बोलत आहेस. आज तुझ्या त्या तिखट जबानेला काय झालं? सासरी राहून कट झाली का? कामिनीने कोमलचा खूप मजाक उडवला आणि तिला पैसेही नाही दिले. वडिलांनी शहरामध्ये एक प्लॉट घेतलाय. त्यासाठी पैसे तर नाही आहेत, पण नक्कीच मी तुला काहीतरी देऊ शकेल. कामिनीने कोमलला डिटर्जंटचं एक पॅकेट दिलं. तुला लहानपणापासून फुगे उडवायला आवडतात ना? तू हे डिटर्जंट घेऊन जा आणि आरामात फुगे उडव. त्याचं काय ना, मी तुला खाली हात नाही पाठवू शकत. कोमलने डिटर्जंट फेकलं नाही, कारण तिच्याकडे कपडे धुण्यासाठी डिटर्जंट नव्हतं. ती रडत रडत डिटर्जंट घेऊन दुर्गा मातेच्या मंदिरात गेली. आता तूच माझी मदत कराई. माझ्या वडिलांना वाचव. अचानक दुर्गा माता प्रकट झाली. तुझे अश्रू सच्ची आहेत बाळा. त्यासाठी तुझी प्रार्थनाही सच्ची आहे. पण आता तुला रडण्याची गरज नाही. आता तू ह्या डिटर्जंटचा घोळ बनवून फुगे उडव. ते फुगे वेगवेगळ्या भरलेल्या गोल डब्यांमध्ये बदलले जातील. त्यांना विकूनच तुझ्या वडिलांचा इलाज होईल. देवीने डिटर्जंट मध्ये तिची शक्ती घातली. जेव्हा हे डिटर्जंट खतम होऊन जाईल तेव्हा येऊन डिटर्जंट हे माझ्या समोर ठेव. त्यानेही तू गोलगप्पे बनवू शकशील. कोमलने डिटर्जंटला एका मगामध्ये घोळलं आणि चौकामध्ये उभं राहून आवाज देऊ लागली, इकडे या, फुग्यांचे गोलगप्पे खावा. काही लोक कोमल जवळ आले. कोमलने त्यांना एक एक प्लेट दिली. ती स्टिक पासून गोळे उडवायचे, जे प्लेट मध्ये जाऊन स्वादिष्ट आणि चवदार गोलगप्पे बनायचे. कोमलच्या जवळपास गर्दी वाढू लागली. तिची जास्त कमाई होऊ लागली. कामिनीच्या नवऱ्याचा फास्ट फूड रेस्टॉरंट तिथेच असायचा. तोही गोलगप्पे विकायचा, कारण कोमल स्वस्त रेट मध्ये गोलगप्पे विकायची. त्यासाठी कामिनीच्या नवऱ्याचे गोलगप्पे कोणीही घेत नसायचं. कामिनीच्या नवऱ्याने ही गोष्ट जाऊन कामिनीला सांगितली. त्याचा इलाज तर सोपा आहे. कामिनीने एक दिवस काही गुंडांना तिच्याजवळ पाठवलं. गुंडांनी कोमलकडून डिटर्जंट हिसकावून घेतलं आणि ते जाऊन कामिनीला दिलं. आता तुम्ही ह्याच्यापासून फुगे बनवा. मी प्लेट घेऊन समोर उभी राहते. कामिनीच्या नवऱ्याने जसं ह्याला डिटर्जंट मध्ये घातलं, त्या स्टिक मधून आगीची चिंगारी निघाली. कामिनीचा पूर्ण चेहरा जळून काळा झाला. ती रडत रडत कोमल जवळ पोहोचली. कोमल, मला माफ कर. मीच गुंडांना तुझ्याजवळ डिटर्जंट हिसकावून घेण्यासाठी पाठवलं होतं. पण आता त्या डिटर्जंट मुळे माझा हे हाल झालं. तू काही पण कर, माझा चेहरा ठीक कर, नाहीतर मी जिवंत नाही राहू शकणार. मी ठीक नाही करू शकत. तू माझ्यासोबत दुर्गामाच्या मंदिरात चल. दुर्गामा प्रकट झाली आणि तिने कामिनीला म्हणाली, मी तुझा चेहरा एकाच शर्तवरती ठीक करू शकेल, की तू आता इथून पुढे कोणाच्याच आयुष्यात टांग नाही घालणार. मी वादा करते आई, मी कोमलचं कधीच वाईट नाही चितणार. बस माझा चेहरा नीट कर. दुर्गा आईने कामिनीचा चेहरा नीट केला. कोमल फुग्याचे गोलगप्पे विकून खूप श्रीमंत झाली. तिने तिच्या वडिलांचा इलाज केला आणि एका चांगल्या घरात लग्न केलं. मी सांगितलं होतं ना, आपल्या पाणीपुरीचा व्यापार एवढा चालेल की तुम्ही बघतच राहाल. हो सुमन, आज तुझ्यामुळेच तर आपण या गरिबीतून वर आलेलो आहोत. नाहीतर आपलं काय झालं असतं कोण जाणे. गोष्ट त्यावेळेसची आहे जेव्हा सोनू आणि सुमन नावाचे एक दाम्पत्य रामनगरच्या एका घरामध्ये राहत होते. सोनू फॅक्टरीमध्ये काम करत होता आणि सुमन त्याला सकाळ सकाळ जेवण बनवून देत होती.
सोनू खूप जास्त मेहनती होता. अरे यार, एवढी मेहनत का करतोयस तू? तर या कंपनीला स्वतःचीच कंपनी समजतोयस. वहिनीने एवढं सुंदर जेवण पाठवलंय, तू ते नुसतं ठेवूनच दिलेस. लवकर डब्बा उघड, मला भूक लागले बाबा. लवकर सांग काय आणलंयस आज. अरे माझ्यापेक्षा घाई तर तुला आहे डबा उघडायची. आता तर लंच टाइम झालाय, जरा थांब. अरे बाबा, लंच करायचं तर लवकर कर आणि लवकर तो डबा उघड माझ्यासाठी. मला तर वहिनींच्या हातच जेवायचंय बाबा. अरे हा बाबा, थांब जरा थांब. हात वगैरे तर जरा धुऊ देत. सोनू आणि आकाश हात पाय धुवून जेवण करायला सुरू करतात आणि एकमेकांना देत देत जेवण करतात आणि त्यानंतर दोघंही कामाला लागतात. संध्याकाळी ज्यावेळेस कामाची सुट्टी होते त्यावेळेस आकाश सोनूला म्हणतो, अरे यार सोनू, आजचा दिवस कसा होता तुझा? अरे काही नाही यार, नेहमी सारखाच. काही खास थोडीच होता. अरे खास काय होतं ते आता सांगतो तुला. काय सांगतोस? अरे पण तू एवढा घाबरलायस का? अरे यार, लंच ब्रेक संपल्यानंतर जेव्हा मी बॉसच्या केबिन पाशी गेलो होतो ना, तेव्हा मी ऐकलं की... अरे काय ऐकलंस असं तू? नक्कीच बॉस तुझ्याबद्दल काहीतरी वाईट बोलत असणार, म्हणून तर टेन्शन घेतलंयस तू. अरे ते सगळं तर तो बोलतच असतो रे, पण मी बॉसला असं बोलताना ऐकलं की कंपनीचं खरं तर आता दिवाळं निघतंय. त्यामुळे कंपनीत जे कोणी वर्कर्स आहेत त्या सगळ्यांना कामावरून कमी करायचं आणि हे सगळं उद्यापासूनच सुरू होणार आहे. अरे काय बोलतोस काय? आणि असं झालं तर आपण सगळ्यांनी जायचं कुठे? असं नाही होता कामा यार. आपलं पोट पाणी तर याच फॅक्टरीमुळे चालतं. याशिवाय तर आपल्याला कुठलं काम सुद्धा येत नाही. काम करणं जे शिकलोय ते याच फॅक्टरीमध्ये आणि इथेच केलंय. हो रे बाबा, याच टेन्शनने माझा चेहरा पडलाय. आता आपण करायचं तरी काय? आकाश आणि सोनू याच विचाराने चालले होते. सोनूने आकाशला त्याच्या घरी थोडा वेळ थांबण्यासाठी सांगितलं. तेवढ्यात तिथे आकाशची बायको पूजा पण आली. अरे पूजा, तू इथे काय करतेस? तुम्ही येऊ शकता, मग मी नाही येऊ शकत का? सुमन भाभीने बोलवलं होतं. म्हणत होत्या की पाणीपुरी बनवणार आहेत, खायला ये. बरं झालं तुम्ही पण आलात. आता तुम्हा दोघांसाठी पण पाणीपुरी घेऊन येतो. पूजा आणि सुमन आकाश आणि सोनूसाठी पाणीपुरी घेऊन येतात. सुमन खूपच जास्त चांगली पाणीपुरी बनवत होती. तिची बनवलेली पाणीपुरी आकाश आणि सोनू दोघांनाही जास्त आवडायची. सोनू तर नेहमीच त्यांच्याकडून पाणीपुरी बनवून घेत असायचा. अहो वहिनी, जेवण तर तुमचं उत्तमच असतं आणि पाणीपुरी तर सगळ्यात बहारदार असते. या पाणीपुरी मध्ये ना खरंच जादू आहे, जादू. कितीही खाल्ले तरी कमीच वाटतात. अगदी बरोबर आहे याचं. खरंच तुझ्या हातामध्ये ना जादू आहे, जादू. तुझी पाणीपुरीची पुरी इतकी साईज मध्ये मोठी असते की एकदा खाल्ल्यावरच एकदम मन तृप्त होतं. आणि तुझ्या हातची पाणीपुरी खाऊन आपली टेन्शन सगळी दूर पळतात. त्रास? कसला त्रास? कोणत्या त्रासाबद्दल बोलत आहात तुम्ही? सगळं ठीक तर आहे ना? अरे सोनू, कशाला वहिनीला त्रास देतोस? गप्पच ना यार. नाही, मला पण माहित आहे की तुम्हा दोघांना काय त्रास आहे. आज तुम्ही दोघं तसे पण शांतच वाटत आहात. ज्यावेळेस पासून तुम्ही फॅक्टरीवरून आला आहात. आकाश आणि सोनू इच्छा नसतानाही त्यांचा त्रास त्यांच्या बायकांना सांगू लागले होते आणि ते त्यांच्या बायकांना सगळ्या गोष्टी सांगून टाकतात. हे सगळं ऐकून त्यांच्या बायकांनाही टेन्शन येतं आणि काहीच दिवसानंतर खरंच ती फॅक्टरी बंद होऊन जाते. आता आपण काय करायचं? तुमचं तर कामही निघून गेलं. हळूहळू घरातलं सामानही संपत चाललंय. हा, मी कामाच्या शोधात तर आहेच, पण काय करू? कुठे कामच मिळत नाहीये. जर कोणतं कामच नाही मिळालं तर आपलं घर कसं चालेल? सुमन, खूप भूक लागली. काही खायला असेल तर दे ना. काहीच नाहीये जेवायला. फक्त पाणीपुरी आहे आणि थोडंसं पाणी आहे. ठीक आहे, मग तेच आण. 2 तू खा, 2 मी खाईन आणि उद्याचं उद्या बघूया. सोनू आणि सुमन दोघजण बसून पाणीपुरी खातात आणि उद्याच्या दिवसाबद्दल विचार करत असतात. आणि तेवढ्यातच सुमन उभी राहते. काय झालं? तू पाणीपुरी खाता खाता अचानक उभी का राहिलीस? जर तुम्हाला चांगलं वाटलं तर माझ्या डोक्यामध्ये एक विचार आलाय. काय ग, सांग ना मला. तुम्हा लोकांना असं वाटतंय ना की मी पाणीपुरी चांगली बनवते म्हणून? तर मग मी पाणीपुरी बनवून बाजारामध्ये विकायला सुरू करू का? खरंच ही आयडिया तर खूप छान आहे. पाणीपुरी तर ही अशी डिश आहे कुणालाही कधीही खायला आवडते, पण त्यासाठी पैसे कुठून येणार? तुम्ही काळजी का करतात? तुम्ही जे माझं कानातलं बनवलं होतं ते कधी उपयोगी पडणार? नाही नाही, तुझे दागिने मी नाही विकू शकत. दागिने वाईट दिवसातच उपयोगी पडतात. जर खाण्यासाठी काही वाचलंच नाहीये तर या कानातल्याचं मी काय करेल?
सुमन आणि सोनू कानातलं विकून पाणीपुरी बनवण्याचं सामान घेऊन येतात आणि सुमन तिच्या हाताने पाणीपुरी बनवून तयार करते. सोनू आणि सुमन त्या पाणीपुरीला विकण्यासाठी बाजारामध्ये जातात. खा रे खा पाणीपुरी खा, तिखट गोड पाणीपुरी खा. पाणीपुरी पाणीपुरी तिखट गोड पाणीपुरी, एकदा खाल तर दुनिया विसराल आणि परत परत इथेच याल. पाणीपुरी खा पाणीपुरी. बाजारात पाणीपुरी वाल्याची गर्दी असल्यामुळे कोणीही त्यांच्याकडे पाणीपुरी खायला येत नव्हतं आणि त्याचमुळे 3 दिवसापर्यंत त्यांची पाणीपुरी नाही विकली गेली. अरे इथे बाजारामध्ये पाणीपुरीची एवढी दुकानं आहेत, त्यामुळे आपली पाणीपुरी तर विकलीच जात नाही. जर असंच चालू राहिलं तर आपल्याला हा धंदा बंद करावा लागेल, कळलं? मी एवढे प्रेमाने ही पाणीपुरी बनवली पण कोणी खायला येतच नाहीये. हे तर खूपच वाईट होत चाललंय. आता आपल्या घराचा खर्च कसा होणार? सोनू आणि सुमन तिथेच खूप उदास होऊन बसतात. तेवढ्यात त्यांची नजर दुकानाच्या बाहेर असलेल्या एका बोर्डवरती जाते. ऐका ना, बघा ना, या बोर्डवरती काय लिहिलं आहे? काय लिहिलंय? दुकानदाराने स्कीम लिहिलेली आहे. जर आपण पण आपल्या दुकानावरती पाणीपुरीची स्कीम लावली तर असंही होऊ शकते की आपली पाणीपुरी चांगली विकली जाऊ शकते. जोपर्यंत ग्राहकांना आपल्या पाणीपुरीचा स्वादच कळणार नाही तर सगळे ग्राहक आपल्याकडे कसे येणार? मला नीट समजलं नाही. सुमन सोनूला सगळ्या गोष्टी सविस्तरपणे सांगते आणि सोनू कुठून तरी थोडंसं सामान घेऊन सुमनला देतो. सुमन एका पाणीपुरीला बाहुबली पाणीपुरी बनवते. अरे ही तर एकदम तू बाहुबलीची पाणीपुरी बनवलीस. आता तर ही खाण्यासाठी प्रत्येक जण आपल्या दुकानात नक्की येईल. या बाहुबली पाणीपुरी सोबतच मी एक शर्त पण लावली आहे. जो कोणी ह्या बाहुबली पाणीपुरीला खाऊन दाखवेल त्याला 100 रुपये बक्षीस दिलं जाईल. सोनू जोर जोरात त्याच्या या स्कीम बद्दल बाजारात सगळ्यांना सांगत आहे आणि त्यामुळेच बाजारामध्ये त्या बाहुबली पाणीपुरीला बघण्यासाठी गर्दी जमा होते. हा तर आता ऐका, जो ही बाहुबली पाणीपुरी पूर्ण खाईल त्याला 100 रुपये बक्षीस दिलं जाईल. ज्या कुणाला या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी या बाजूला या बघू. जो कोणी ही बाहुबली पाणीपुरी खाईल त्याला बाहुबली म्हणून गौरवण्यात येईल. सोनूच्या अशा बोलण्यामुळे तिथे गर्दी वाढत जाते आणि 2 प्रतिस्पर्धी त्यांच्यामध्ये पाणीपुरी खाण्याची शर्यत लावतात पण ते जिंकत नाहीत. त्यांना बघूनच त्या बाहुबली पाणीपुरीला खाण्यासाठी तिथे खूप जास्त गर्दी जमते. अरे बाबा, तुझ्याकडची पाणीपुरी खूपच स्वादिष्ट आहे बाबा. ठीक आहे, आता मी या स्पर्धेमध्ये जिंकलो नाही पण मला खूप मजा आली बाबा ही बाहुबली पाणीपुरी खाताना. अरे यार खरंच ही साधीची पाणीपुरी खाताना खूप कंटाळा आला होता मला. पण आता ही बाहुबली पाणीपुरी बाजारामध्ये आलेली आहे तर तिला बघितल्या बरोबरच तोंडाला पाणी सुटतं. अरे बाबा, एकदा खाऊन तर बघ. या बाजारामध्ये सगळ्यात बेस्ट पाणीपुरी हीच आहे. एक बार खाल तर परत परत इथेच याल. काय सांगतोस काय? खरंच सॉलिड आहे का ही बाहुबली पाणीपुरी? अरे माझ्यावर कशाला विश्वास ठेवताय? स्वतः खाऊन बघा ना. अरे जिंकलात तर 100 रुपये बक्षीस सुद्धा मिळेल. सगळ्या गर्दीमध्येच बाहुबली पाणी बद्दलच फक्त चर्चा होते आणि बाजारातले सगळे ग्राहक ती बाहुबली पाणीपुरी खाण्यासाठी तिथे जातात आणि त्यांचं दुकान बाहुबली पाणीपुरीसाठी प्रसिद्ध झालं होतं. त्याच बाजारामध्ये एक नत्तू पहिलवान नावाचा एक माणूस राहत होता जो सगळ्यांची पाणीपुरी फ्री मध्ये खाऊन जात होता आणि तो सुमनच्या दुकानातही पाणीपुरी खाण्यासाठी तिथे जातो. अरे हो, नवीन नवीन दुकान उघडलंयस. चल लवकर 5 प्लेट पाणीपुरी बनव. पाणीपुरी तर मी देतो तुम्हाला, पण आमच्याकडची बाहुबली पाणीपुरी खाऊन तर बघा. जर तुम्ही ही पाणीपुरी खाल्लीत तर तुम्हाला वर्षभर फ्री मध्ये पाणीपुरी खायला घालीन मी. अरे बस एवढंच का? ठीक आहे, मग देच मला तो. पण अजून एक गोष्ट मला तुला द्यावी लागेल. काय मी 1 नाही तर 5 बाहुबली पाणीपुरी खाऊन दाखवेन. 5. पण जर तुम्ही ही पाणीपुरी खाऊ शकला नाही तर तुम्हाला फ्री मध्ये पाणीपुरी खाण्याची सवय सोडावी लागेल. ठीक आहे, मला मान्य आहे.
नत्थू पैलवानाच्या समोर 5 बाहुबली पाणीपुरी ठेवल्या जातात आणि नत्थू पहिलवान बाहुबली पाणीपुरी खाण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याच्यामध्ये तो असफल होऊन जातो आणि तो त्याच्या शर्त अनुसार फ्री मध्ये पाणीपुरी खायचं सोडून देतो आणि त्यासाठी सोनूला खूप खूप धन्यवाद देतात आणि त्याच्या प्रयत्नांना शाबासकी देतात. साबरमती नदीच्या किनारी एक खूप मोठं गाव आहे. गांधीजीच्या स्मृतीमध्ये गावच्या लोकांनी या गावाचं नाव गांधीनगर ठेवलं आहे आणि गांधीजीच्या आदर्शांवरच पूर्ण गाव चालतंय. आपल्या गांधीनगर मध्ये आता पण असंच वाटतं की बापू आपल्या सोबतच आहे आणि आपल्याला सगळ्या संकटातून राह दाखवतात. एकदम बरोबर बोलला यार. तेच तर आपल्या सगळ्या गावामध्ये सगळ्या लोकांमध्ये माणुसकी आहे आणि जेव्हा पण कोणाला गरज पडते तेव्हा सगळे लोक एका सोबत त्याची मदत करायला येऊन जातात. हेच तर समजवलं होतं बापूंनी आपल्याला की माणुसकीला आपल्यामधून कधीच संपू देऊ नका. पावसाळा सुरू झाला होता आणि जोरदार पावसामुळे साबरमती नदीचं पाणी खूप जास्त वाढतंय. ह्या वर्षी तर जबरदस्त पाऊस पडतोय. जर असंच होत राहिलं तर पावसाचं पाणी नदीत बाढ पण आणू शकतो. हो, जेव्हा मागे प्रलय आला होता तेव्हा कसं जीवन आपलं जगणं कठीण होऊन गेलं होतं. पाणी घरात घुसलं होतं. गांधीनगरच्या लोकांना ज्या गोष्टीची भीती होती तेच झालं. जोरदार पाऊस झाल्यामुळे साबरमती नदीमध्ये पूर आलं आणि लोकांच्या घरी पाणी शिरलं. लोकांचं घर सोडून बाहेर निघायचं पण कठीण झालं होतं. सगळे रस्ते, सगळे मार्ग आणि कोने पाणीने भरून गेले होते. बघितलं, ज्याची भीती होती तेच झालं. आता कसं हे पावसाचं मोसम जाणार आता तर देवालाच माहिती. यार, माझ्या घरी तर राशन पण संपलं आहे. प्रलयाच्या पाण्यामुळे रस्ता पूर्ण बंद झाला आहे. गावातल्या बाहेर जाणं पूर्णपणे बंद झालं आहे. गांधीनगर मध्ये पूर आल्यामुळे सिटी पासून सगळे कनेक्शन तुटून गेले होते. आता लोकांसाठी घरात असलेलं अन्न, उरलेलं सगळं राशन आणि खाण्यापिण्याच्या वस्तू हळूहळू सगळ्यांचं संपवू लागलं. किसन यार, आज माझ्या घरी असलेलं राशन संपलं रे. तर तुझ्याकडे काही असेल तर मला देऊन दे. माझ्या घरातलं सगळं सामान तर काल रात्रीच संपून गेलं होतं. आज ह्याच कारणामुळे आम्ही नाश्ता पण नाही केला. ह्या प्रकारे सगळ्यांची अन्न पाणी नसताना मरण्याची परिस्थिती आली होती. ही परिस्थिती ऐकून जवळच्या गावाचा एक मुलगा प्रणव ह्या गावामध्ये येऊन पाणीपुरी विकायचं प्लॅन बनवतो. तो मुलगा एक नाव बनवून गावात पाणीपुरी विकायला येतो. या रे भावांनो, पाणीपुरी खाऊन घ्या. 10 रुपयाच्या 5 पाणीपुऱ्या मिळतील. प्रणवची आवाज ऐकून खूप जण आपल्या घरच्या छतवरून त्याला आवाज देऊ लागले आणि त्याच्याकडून पाणीपुरी घेतात. प्रणव त्यांच्या घराजवळ त्यांना पाणीपुरी द्यायला जातो, पण तेव्हाच पाण्याची एक जोरदार लाट येते आणि त्याच्या नावला परतून टाकते. वाचवा, वाचवा, कोणी मला वाचवा. मला पोहता येत नाही, मी बुडून जाणार, वाचवा. पण नदीचा प्रवाह इतका जास्त होता की कोणी पण पुढे येऊन त्याची मदत करू शकत नव्हता. शेवटी प्रणव पूरच्या प्रवाहाने कसं तरी गावच्या बाहेर पडला आणि एका झाडाजवळ जाऊन थांबला. अरे बापरे, आज तरी मरूनच गेलो होतो. ही लाकडाची नाव तर मला पाणीपुरी विकू देणार नाही. आता काही दुसराच उपाय बघावा लागेल. प्रणव जंगलच्या वाटेने घरी जातच होता की तेव्हा त्याची नजर डोंगराजवळ उडणाऱ्या ढगांवर पडते. त्याच्या डोक्यात एक विचार येतो की तो ढगांची एक नाव बनवेल आणि त्यावर जाऊन तो पाणीपुरी विकेल आणि मग तो त्या ढगाजवळ जातो. काय मी इथून काय आभाळ घेऊन जाऊ शकतो? मला एका नावची गरज आहे. हो, हे सगळे आभाळ तर प्रकृतीची देण आहे. तो त्यांची उपयोग आपल्यासाठी करू शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जर तू कधी पण ह्या आभाळांचा प्रयोग स्वार्थ आणि लालचसाठी केला तर ते उलटा तुलाच नुकसान पोहोचवतील. ठीक आहे, मी कधी त्यांचा उपयोग स्वतःसाठी नाही करणार. आता मला लवकरात काही आभाळ देऊन द्या. मला पाणीपुरी विकायची आहे. प्रणव डोंगरावर उडणाऱ्या काही ढगांना घेतो आणि त्यांची एक नाव बनवून त्याच्यामध्ये पाणीपुरी भरतो
आणि गांधीनगरसाठी निघून जातो. ह्यावेळी पण लाटांचा प्रवाह जोरदार होता. जोरदार लाट प्रणवच्या जादुई नावला ढकलतात, पण ती नावला काहीच नुकसान पोचवू शकत नव्हती. बघितलं, आता मी ह्या वादळात पण पाणीपुरी विकू शकतो. ह्या लहरे माझ्या काहीच नाही बिघडवू शकत. प्रणव परत पाणीपुरी विकायसाठी आवाज देतो. या भावांनो, पाणीपुरी खाऊन घ्या. ताजी ताजी पाणीपुरी आहे. प्रणवची आवाज ऐकून सुनीता आपल्या छतवर जाते आणि प्रणवला आवाज देते. अहो दादा, कसे आहात तुम्ही? त्या दिवशी तर तुमची नाव पण बुडून गेली होती पूरमध्ये. आज जरा लक्ष द्या. तुम्ही चिंता नका करू बहीण, आज असं काही नाही होणार. आता माझ्याकडे आबाळाची नाव आहे. याच्यावर तेज लहरांचा पण काही प्रभाव नाही होत. तुम्ही फक्त पाणीपुरी खा. खूप भूक लागले. 20 रुपयाची द्या ना. प्रणव 20 रुपयाची पाणीपुरी एका प्लेट मध्ये घालून सुनीताला तिच्या छतवरच देतो आणि आपली जादुई नाव घेऊन दुसऱ्या घरांसाठी पुढे जातो. किशनची नजर प्रणववर पडते आणि तो त्याला आवाज देऊन बोलवतो. बरं झालं भावा जे तू आलास. खूप दिवस झाला जेवलोच नाही. आता तर पाणीपुरीनीच पोट भरावं लागेल. लवकरात लवकर एक प्लेट पाणीपुरी दे. प्रणव एक प्लेट पाणीपुरी बनवून किशनला देतो आणि किशन जोरदार भूक लागल्यामुळे पटपट पाणीपुरी खाऊन संपवतोय. भावा, एक प्लेट अजून बनवून टाक. आता प्रणव पाणीपुरी बनवायला लागतोय आणि किशन खायला लागतोय. खूप वेळपर्यंत असंच कार्यक्रम चालू असतंय आणि थोड्या वेळानंतर जेव्हा किशनला खाऊन संतुष्टी भेटते तेव्हा तो स्वतःहून प्रणवला थांबवतोय. बस भावा, आता पोट भरलं. आता अजून नको बनवू. किती पैसे झाले ते सांग. तुमचे 50 रुपये झाले आहे. प्रणव दुसऱ्या घरांकडे निघून जातोय. अशाच प्रकारे प्रणवचं पाणीपुरी विकायचं काम पूरमध्ये पण चांगल्यापणाने चालू होतं. पण काही वेळानंतर त्याच्या मनात लोभ येतो आणि तो पाणीपुरी खूप महाग विकतो. भैया, एक प्लेट पाणीपुरी किती रुपयाची आहे? 100 रुपयाची आहे. पूर येण्याचा एवढा पण फायदा घेऊ नका. पूर यायचा एवढा पण फायदा घेऊ नका की गरीब लोक भुकेनं मरूनच जातील. तुला पाणीपुरी खायची असेल तर खा. मला नको शिकव की मला काय करायचं आहे आणि काय नाही. तसं पण मी खूप मेहनत केली आहे. आता पैसे कमवायची वेळ आहे. आता प्रणव आपली मनमानी करून लोकांकडून पैसे वसूल करू लागला. त्याला कुणावरही दया येत नव्हती. त्याला फरक पडायचं बंद झालं होतं. अरे बाळा, खूप भूक लागली आहे. मला पाणीपुरी देशील का? पण माझ्याकडे द्यायला पैसे पण नाही आहे. मी दोऱ्या बनवायचं काम करते, पण पूर आल्यामुळे कोणी माझ्या दोऱ्या घेत नाही आहे. पैसे नाही आहे तर भुकेने मरून जा. मी इथे पैसे कमवायला आलो आहे, भंडारा चालवायला नाही. प्रणवनी पैशांच्या लोभमध्ये त्या म्हातारीला तिथंच मरायला सोडून दिलं आणि तो तिथून निघून गेला. तो ढगांच्या राजांची गोष्ट विसरून गेला होता. पण तेव्हाच त्याच्या जादुई ढगांच्या नावमधून पाऊस पडू लागला आणि त्याची नाव बुडून गेली. हे बघून त्या म्हातारीने आपल्या बनवलेल्या दोऱ्यांना त्याच्याकडे टाकलं. हे घे बाळा, लवकर ही दोरी पकडून वरती ये, नाहीतर ह्या लाटा तुझा जीव घेतील. प्रणव दोरीच्या मदतीने वर येऊन जातो. मला क्षमा कर अम्मा, मी तुला भुका मरायला सोडून दिलं आणि आज तू माझा जीव वाचवला. आता प्रणवला आपली चूक कळून जाते आणि तो सगळ्यांकडून क्षमा मागतो आणि पूर संपेपर्यंत सगळ्यांना फुकटची पाणीपुरी खाडव आणि त्यांची भूक मिटवतो.